3, 2, 1, रोल. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी. अर्थात आजच्या लाईव्ह मध्ये सगळ्यात चर्चेला जाणारा विषय जो महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे भोंदू खरात बाबाचं प्रकरण. खरं तर या खरात बाबाच्या पापात अनेक बडे राजकारणी वाटेकरी आहेत, पण ते मात्र कुठेही पुढे येत नाहीयेत, ना त्यांची नावं पुढे येत आहेत, ना त्यांना चौकशीला बोलावलं जात आहे आणि या विरोधात कुणी आवाजही उठवायला तयार नाही. पण आपल्याला सर्वांना आठवत असेल जी माहिती मध्ये आली होती की जितेंद्र आव्हाड जे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांनी थेट विधिमंडळात म्हटलं होतं की 1-2 नव्हे तब्बल 39 आमदारांनी आपल्या करंगळ्या कापून घेतल्यात. आता प्रश्न आहे, जर 39 आमदारांनी आपल्या करंगळ्या कापून घेतल्या असतील तर या खरात बाबाच्या पापात हे नक्कीच वाटेकरी असतील, पण यांना वाट्याला लावायला मात्र पुढे कुणी येईना. पण अशा वेळी एक नाव जे कायम आपण पाहत असतो, शेतकऱ्यांसाठी, दूध प्रश्नासाठी, त्यांच्या विविध प्रश्नांसाठी अगदी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले हे कायम अग्रेसर असतात. आणि आता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की येत्या 6 एप्रिलला आम्ही राज्यभर मोर्चे काढणार आहोत, कारण एकच, या 39 नेत्यांचे राजीनामे व्हायला पाहिजेत म्हणून आजचा लाईव्हच आहे. अर्थातच 39 उंगलीबाज काय आहे यांचं राज. आणि माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले. नवले साहेब, आपलं LS मराठीच्या लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. नवले सर, मी तर आता पार्श्वभूमी फक्त क्रिएट केली आहे. मला तुमच्याकडनं पहिल्यांदा हेच जाणून घ्यायचं आहे, तुमच्या हिट लिस्टवर हे 39 उंगलीबाज आहेत तरी कोण, काय सांगता येईल? खरात बाबा आणि त्याच्या बरोबरचे जे बुवा बाबा आहेत, त्याच्यासारखे बुवा बाबा आहेत, हे नक्कीच गुन्हेगार आहेत आणि त्यांना कडक शासन झाले पाहिजे याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही. त्या दिशेनं काही पावलं पडतायत, याचं आम्ही स्वागत करतो. मात्र जी दुसरी गोष्ट जी याच्यापेक्षा सुद्धा जास्त भयानक आहे ती म्हणजे ज्यांना लोकांनी निवडून दिलं, ज्यांच्या खांद्यावर त्यांचे प्रश्न सोडवले जातील, हा महाराष्ट्र घडेल, वेगवेगळ्या विधानसभेचे जे काही मतदारसंघ आहेत त्यांचा विकास होईल अशी ज्यांच्याकडून अपेक्षा आहे, ते 39 लोक या भोंदू बाबाचे भक्त निघालेले आहेत. त्याच्याकडे ते सातत्यानं जात होते अशी बातमी पुढे येते आहे. आणि ह्या सगळ्या पापामध्ये कुठे ना कुठे हे सगळेजण सामील आहेत हे समोर येत आहे. ही अधिक भयानक गोष्ट आहे. भोंदू बाबा आणि त्याच्यासारखे इतरही लोक ते किमान आपल्याला सापडतात, त्यांच्यावर काही प्रमाणात कारवाई होताना दिसते आहे. मात्र हे 39 लोक कोण आहेत यांची साधी यादी सुद्धा राज्याचा गृह विभाग, राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री हे जाहीर करायला तयार नाहीत. आमची जी माहिती आहे, केवळ भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर स्वतःला पुरोगामी म्हणणारे, पुरोगामित्वाचा टेंबा मिरवणारे अनेक पक्ष, त्यातले सुद्धा लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या अत्यंत वाईट कृत्यामध्ये सरेंडर झालेले, त्या बाबाला शरण गेलेले, हातात गंडेदोरे बांधताना आणि त्यांच्या रांगाच्या रांगा लावून आपला मतदारसंघ, आपला विकास, आपली खुर्ची वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या अत्यंत किळसवाण्या प्रकारात सामील झाल्याचं समोर येताना आपल्याला दिसतंय. आमची राज्य सरकारकडे मागणी आहे की हे जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्याचा उल्लेख वारंवार मंत्र्यांकडून होतो आहे, त्यांची नावं सार्वत्रिक केली पाहिजे, जेणेकरून ज्या लोकांनी ह्या अशा माणसांना मत दिले ते पुनर्विचार करतील की अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींना यापुढे आपल्याला मतदान करायचं का, निवडून द्यायचं का, नंबर 1. आणि नंबर 2, ज्या संसदीय पद्धतीनं त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे, त्या संसदीय पद्धतीचा आत्मा संविधान आहे. आणि या संविधानामध्ये आम्ही जे वैज्ञानिक मूल्य आहे त्याचं पालन करू, वैज्ञानिक दृष्टिकोन जो संविधानामध्ये इन्क्लूड केलेला आहे त्याच्यानुसार वागू, अशा प्रकारचा अधोरेखित करून शपथ घेतलेली आहे, ती त्यांनी पाळलेली नाही.
आणि म्हणून अशा लोकांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तिथून हकललं पाहिजे, ही सुद्धा मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आहे. म्हणून या दोनही मागण्यांसाठी आम्ही 6 तारखेला सरळ रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच नवले साहेब, मला आता आणखी एक त्याच्यामध्ये एक इन्क्लूड करायचं आहे. आता हे 39 नेते, ते आता कोण आहेत आमदार वगैरे, यांची नावं तर ना सरकारनं जाहीर केली ना कोण पुढे करायला धजावत पण नाहीये. पण आपल्याला आतापर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला 2 जणांचेच जर पाहिलं तर बोट कापल्याचे फोटो बघायला मिळाले, जे व्हायरल झाले. एक राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची अनामिका कापली गेल्याचा फोटो होता, आणि 2 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा अंगठा. पण आता जेव्हा या दोघांना स्पष्टीकरण या संदर्भामध्ये मागण्यात आलं, तेव्हा या दोघांचं स्पष्टीकरण अगदी सेम टू सेम होता. त्यामध्ये एक रुपाली चाकणकर यांची अनामिका गाडीतून उतरताना कापली गेली, तर तटकरेंच्या त्या म्हणण्यानुसार ते गाडीत चढताना त्यांचा अंगठा कापला गेला. आता मला प्रश्न हा पडलाय, दोघांचेही गाडीशी रिलेटेड बोट कापली जातात, कारण पण सेम टू सेम असतात. बर, ही दोघं या 39 मध्ये कुठेच मोडत नाहीयेत, कारण की हे तर सगळे जी नावं म्हणतोय आपण किंवा 39 जे आहेत ते आमदार आहेत, आणि या दोघांचा आमदार असण्याचा विषयच येत नाहीये. तर मला आता असा प्रश्न पडलाय, मग ते 39 कोण? या सगळ्यांवर आता खरं म्हणजे सरकारनं कधीच कारवाई करायला पाहिजे. एकट्या बाबाला हात घातलाय, त्याची पोलीस कोठडी वाढवत बसलेत, पण या बाबाच्या समोर या सगळ्यांना बसून त्यांची चौकशी पहिल्यांदा व्हायला पाहिजे. याबद्दल तुमचं मत काय? अगदी बरोबर आहे. ह्या 39 लोकांच्या बद्दल आम्ही आग्रही यासाठी आहोत, कारण जनतेचा ज्या लोकांवर विश्वास आहे, लोकशाही प्रक्रियेत यांना मतदान करून लोकांनी यांना आपला लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या तालुक्यांचा मतदारसंघांचा निवडून दिलेला आहे. त्यामुळे त्या सगळ्या मतदारसंघामध्ये वैज्ञानिक जाणीव वाढवणं, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पावलं उचलणं, धर्मनिरपेक्षता जो या संविधानाचा आत्मा आहे त्यानुसार वागणं, आणि आपल्याला मानणारा जो वर्ग आहे त्याला दिशा देण्याची मुख्य जबाबदारी ह्या आमदारांची आहे. आपण काय पाहतोय, हे आमदार कधीही एकटे वावरत नाहीत, त्यांचे अनुयायी त्यांच्या बरोबर असतात. आम्ही जी माहिती वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे, त्यानुसार भयानक गोष्टी समोर येत आहेत की आपल्या अनुयायांना घेऊन गाड्याच्या गाड्या भरून हे खरात बाबाकडे जात होते, आणि केवळ आपल्या स्वतःसाठी नव्हे तर आपल्या अनुयायांसाठी सुद्धा अशा प्रकारे गंडे दोरे करून त्यांचं आयुष्य सुखी व्हावं याच्यासाठी त्यांना सुद्धा हे प्रेरित करत होते. हे समोर आलेलं आहे. अगदी नवले साहेब, माहिती आपण गोळा करायला घेतलेली आहे. आणि आमचे पार्टीचे कार्यकर्ते सर्वच्या सर्व मतदारसंघामध्ये कोण कोण लोक अशा प्रकारच्या कृत्यात सामील आहेत याबद्दल लोकांकडून माहिती गोळा करतायत. केवळ एवढंच नव्हे तर माहितीचा अधिकार आणि इतर जे आमचे अधिकार आहेत त्याचा सुद्धा वापर करून येत्या काळात आम्ही हे 39 कोण, आणि केवळ 39च नव्हे, कदाचित ही संख्या वाढू शकते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक आता समोर येत आहेत, आणि त्यामुळे या सगळ्या लोकप्रतिनिधींना एक प्रकारे रस्त्यावर उतरून तर आम्ही उतरणारच आहोत, परंतु संसदीय पद्धतीने माहिती मिळून यांना एक्सपोज करण्याचं काम सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष केल्याशिवाय राहणार नाहीये. अगदी बरोबर. नवले साहेब, तुम्ही एक डॉक्टर देखील आहात, आयुर्वेदिक डॉक्टर आहात. या भोंदू बाबानं ओशनोजलच्या नावाखाली त्यामध्ये वायग्रा मिक्स करून या राजकारण्या लोकांना पाजलं, आणि यांच्या गाड्या जायच्या अशी देखील चर्चा आहे ते ओशनोजल घ्यायला. शिवाय एक 50 पैशाचा चिंचोका हा 100 रुपये किलोने विकत आणायचा आणि 1-1 लाखाला विकायचा. गंडे दोरे ही तर गोष्ट सोडा, जे मासे आहेत त्यांना वनस्पती म्हणून या लोकांना खायला द्यायचा. मला एक प्रश्न पडलाय की हे एवढे सगळे या बाबानं संमोहित कसे केले? मी भोळ्या बाबड्या जनतेचं समजू शकतो, पण ही राजकारणी यांना आपण एवढ्या या निवडणुकीच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून अगदी सभागृहामध्ये पाठवतो आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी, तर हेच गंडे दोरे घालून फिरतायत. मला प्रश्न पडतो की या बाबाला हे भुलले कसे? काय सांगता येईल? एक डॉक्टर म्हणून काय सांगता येईल? काय थिअरी मांडता येईल? हे बघा, कोणतंही एखादं द्रव्य देऊन अशा प्रकारे काही लोकांना फसवता येतं किंवा काय, हा स्वतंत्र भाग आहे. मुख्य मुद्दा हा आहे की मनोवैज्ञानिक पातळीवर जे लोक आतून खचलेले आहेत
ज्यांचा स्वतःच्या बाबतचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे, लोकांनी आपल्याला निवडून दिलंय ते आपल्या कर्तृत्वावर, आपल्या हुशारीच्या जोरावर, आपण केलेल्या कामाच्या जोरावर, असा आत्मविश्वास ज्यांना आहे त्यांना आपली खुर्ची गमावण्याचा, आपला मतदारसंघ गमावण्याचा, आपली पत गमावण्याचा कधीही भीती वाटत नाही. ते भयगंडानं पछाडले जात नाही. परंतु जे मुळातच आतून पोखरलेले आहेत, येणं केनं प्रकारे निवडून आलेले आहेत, आपल्या कर्तृत्वावर ज्यांचा विश्वास नाही, लोक आपल्यावर विश्वास ठेवतील अशी आशा ज्यांना शिल्लक राहिलेली नाही, असेच आतून पोखरलेले लोक मग अशा प्रकारचे आधार शोधत असतात. आणि ही एक साथ असते. एका आमदाराने दुसऱ्या आमदाराला, दुसऱ्या आमदाराने तिसऱ्या आमदाराला हे सांगावं आणि त्यातून हे सगळं झालेलं दिसतंय. म्हणजे पॅन्डेमिक नवले साहेब, हे पॅन्डेमिक म्हणता येईल का? पॅन्डेमिक म्हणता येईल, संसर्गजन्य आजार आहे. नक्कीच ही साथ आहे. आतून खचलेल्या लोकांना गोळा करून अशा प्रकारे भुलवलं गेलेलं आहे. मनोवैज्ञानिक पातळीवर अशा प्रकारचे प्रयोग अगोदर होतात आणि मग बाकीचे द्रव्य वगैरेच्या गोष्टी नंतर आहेत. मी आपल्याला सांगेन की आम्हाला जर मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची असेल तर 40-40 हजाराचे लॉंग मार्च काढून 8-8, 10-10 दिवस चालावं लागतं. तेव्हा कुठं 5 मिनिटाची भेट तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेटते. हा बाबा सरसगट जाऊन मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची लावून बसू शकतो. म्हणजे याची पत काय तुम्ही समजून घ्या. मी जो फोटो पाहिलाय तो जर खरा असेल तर अमित शाह साहेबांबरोबर ह्या बाबाचे फोटो आलेले आहेत. म्हणजे हा कुठपर्यंत पोहोचलेला आहे, याला किती ऍक्सेस राज्य व्यवस्थेमध्ये आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. जो माणूस अमित शाह साहेबांबरोबर बसतो, मुख्यमंत्री साहेबांबरोबर बसतो, जो माणूस माजी मुख्यमंत्री साहेबांबरोबर बसतो, त्या माणसाची भुरळ या आमदारांना आणि सामान्य महिलांना आणि जनतेला पडणार नाही याच्यामध्ये काहीच दुमत नाहीये. नक्कीच ते इम्प्रेस होणार आणि त्यांना वाटणार की अरे, ज्यांना इतके मोठमोठाले लोक मानतात, त्यांचे गंडे दोरे घेतात, तर आपल्याला नक्कीच ते घेतले पाहिजे. त्यामुळे ज्याच्यावर मोठी जबाबदारी आहे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे चांगलं वागण्याची. ज्यावेळी ते लाईन सोडतात, ज्यावेळी ते आतून खचतात, गंड्या दोऱ्याला शरण जातात, त्यावेळी त्यांचे फॉलोअर्स हे नक्कीच जातात. दुर्दैवानं ज्या प्रकारच्या विचाराचे राज्यकर्ते आज देशात आणि राज्यात आहेत, त्यांनी ज्या प्रकारे अवैज्ञानिक गोष्टींना प्रचंड खतपाणी घालायला घेतलेलं आहे, स्वतःची विचारसरणी आणि स्वतःचं राजकारण पुढे घेऊन जाण्यासाठी ज्या प्रकारे देवाचा, धर्माचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर सुरू आहे, मोठमोठ्या यात्रा, जत्रा याच्यावर आपण अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व देतोय. आपल्या शपथविधीला आपण बुवा बाबांना मोठ्या संख्येने बोलवतोय. आपण संसदेच्या पदग्रहण समारंभामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साधू आणि बाकी सगळे लोक धर्मनिरपेक्ष भारतामध्ये बोलवतोय. त्याच्यातून संदेश जातो ना, काय चांगलं काय वाईट हे निश्चित करण्याची जबाबदारी ज्यांची असते, ते ज्यावेळी अशा प्रकारे लोकांना मार्ग दाखवतात, त्याचा परिणाम होतो. वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवणारे नेहरू जर या देशाचे पंतप्रधान असतील तर विज्ञानाच्या दिशेने देश जातो. मात्र दुसऱ्या बाजूनं धर्मांधतेची दिशा दाखवणारे राज्यकर्ते जर असतील तर त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळे एखाद्या द्रव्यामुळे, एखाद्या जलामुळे, एखाद्या काहीतरी अफूच्या औषधामुळे नव्हे, तर ही जी वैचारिक अफू ही मोठ्या प्रमाणात या देशामध्ये पसरवली गेलेली आहे, कृतीतून पसरवली गेलेली आहे. त्याचा परिणाम आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात बुवा बाबांचं जे पीक आलेलं आपल्याला दिसतंय. काल आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी काही लोकांना एकत्र करून एक समन्वयाची बैठक घेतली. ते सांगत होते 500 पेक्षा जास्त FIR हे महाराष्ट्रामध्ये अशा भोंदू बाबांच्या विरोधात नोंदवले गेलेले आहेत, त्याची चौकशी व्हायला तयार नाहीये. आणि जे नोंदवले गेले नाहीत असे मोठ्या प्रमाणात बुवाबाजीचं प्रकरण हे नजीकच्या काळात ही नवी राज्य व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतर आलेलं आहे. त्यामुळे शिवशाहू फुलेंचा आंबेडकर आज बुवा बाबांचा आंबेडकर हे महाराष्ट्र होऊ घातलेला आहे. हे दुर्दैवानं आज आम्हाला सांगावंसं वाटतंय. आणि त्यामुळे जी भूल आहे ती कोणत्या द्रव्याची नव्हे, तत्वज्ञानाची भूल आहे. मानसिकरित्या खचल्यामुळे हे मोठे शिकार लोक होत आहेत, त्याचा परिणाम आपल्याला या सगळ्यामध्ये दिसतो आहे. अगदी बरोबर. शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आज बुवा बाबांचा महाराष्ट्र होऊन बसलाय, हे दुर्दैव आहे. नवले साहेब, खरं म्हणजे आम्ही आतापर्यंत तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आंदोलन असेल, त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन असेल, दूध आंदोलन असेल,
शेतमालासाठी भाव मिळावा यासाठी केलेलं आंदोलन असेल, इव्हन नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढलेलं आंदोलन असेल, यासाठी रस्त्यावर उतरताना पाहिलेलं आहे. पण पहिल्यांदाच आम्ही तुम्हाला बुवाबाजी विरोधात रस्त्यावर उतरताना पाहणार आहोत. आणि खरं तर तुम्ही थेट जाब विचारणार आहोत की किसने उंगली काटी. आता मला प्रश्न आज तुम्हाला विचारायचा आहे, हे जे सगळं पहिल्यांदाच तुम्ही असं आंदोलन करताय, काय नेमकं अख्ख्या महाराष्ट्रात 6 एप्रिलला काय पाहायला चित्र मिळणार आहे? हे बघा, गेल्या काळामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचे मोर्चे झाले, वेगवेगळ्या कामगारांचे मोर्चे झाले, ते आहेच, ते पोटा पाण्याचे आमचे मोर्चे आहेत. मात्र ज्यावेळी अशा प्रकारे महिलांच्या इज्जती, माय मावल्यांच्या इज्जती या इतक्या वाईटरित्या जर निलाम होणार असतील, संबंध देशभर त्या व्हिडिओ फिरतायत. आम्ही मागणी करतोय की ते सोशल मीडियातून डिलीट करा. मात्र महाराष्ट्राचं सरकार अद्यापही सिरियस होत नसेल आणि महाराष्ट्राची या निमित्तानं संबंध देशभर बदनामी होणार असेल, तर तुमच्या आमच्या सारखा कोणताच सहृदय माणूस, ज्याचं या महाराष्ट्रावर प्रेम आहे, आपल्या देशातल्या माय मावल्यांवर प्रेम आहे, आपल्या सगळ्या विचारसरणीवर प्रेम आहे, तो कसा शांत बसू शकेल? आणि म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते तर रस्त्यावर उतरतीलच, परंतु ज्यांना ज्यांना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबद्दल आस्था आहे, महाराष्ट्रावर ज्यांचं प्रेम आहे आणि माय मावल्यांची इज्जत अशा प्रकारे संबंध देशभर उचलली जाऊ नये अशी भावना ज्यांना ज्यांना वाटते आहे, ज्यांना ज्यांना वाटतं की निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं काहीतरी दायित्व आहे, त्यांना त्यांचं दायित्व लक्षात आणून दिलं पाहिजे, ही गोष्ट ज्यांना ज्यांना वाटते ते सगळेच जण या आंदोलनात उतरतील, हा माझा पूर्ण विश्वास आहे. हजारोच्या संख्येनं आम्ही जाणार आहोत चालून तहसील कार्यालयांवर, तिथे मागणी करणार आहोत, मोर्चे होतील, निदर्शनं होतील आणि लोकशाही चौकटीत शांततेच्या मार्गाने मात्र तितक्याच ठामपणाने या लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी, आमचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याच्या प्रस्थापनेसाठी आणि शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या एक प्रकारे जतन करण्यासाठी आम्ही त्या दिवशी रणांगणात उतरणार आहोत. महाराष्ट्राला आम्ही अपील करतोय की या आपला महाराष्ट्र वाचवण्याची ही लढाई आहे, त्यात सर्वांनी सहभागी व्हावा असं अपील आपल्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला करतो आहे. नक्कीच नवले साहेब, मी तर म्हणतो आपल्याला आठवतंय कोपर्डी अत्याचार प्रकरणी त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर मोर्चे निघाले होते. त्यात सगळ्या जाती धर्माचे सगळे बांधव, सगळ्या आया बहिणी सामील झाल्या होत्या. मला तर असं वाटतंय आता ह्या भोंदू बाबांच्या माध्यमातून जे काही महिला अत्याचार होत आहेत या सगळ्यांविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा असे शांततेचे मोर्चे निघाले पाहिजेत आणि त्याचं नेतृत्व किंवा त्याची सुरुवात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून तुम्ही करताय, याबद्दल तुमचं कौतुक आहे. फक्त आता मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे, हे महाराष्ट्र राज्य सरकार भले उद्या हे 39 उंगलीबाज कोण आहेत यांची यादी जाहीर करेल न करेल विश्वास नाहीये कुणाला, पण तुमच्या माध्यमातून तरी किमान महाराष्ट्राला हे 39 उंगलीबाज कोण आहेत हे कळावेत आणि त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेला हे कळावं. आणि आपल्या मतांच्या जोरावर जे निवडून आले ते मात्र हातापाया पडण्यासाठी, त्याचे हातपाय धुण्यासाठी आणि आपल्या करंगळ्या कापण्यासाठी त्या भोंदू बाबाच्या नादी लागले. एवढीच ती इच्छा आहे, ही इच्छा महाराष्ट्राची आपण पूर्ण करावी एवढंच म्हणतो आणि धन्यवाद देतो तुम्हाला की खरंच तुम्ही वेळात वेळ काढून आज दिवसभरात परवा मोर्चाचं नियोजन असूनही एलएस मराठीच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. 6 एप्रिलला पुन्हा एकदा अख्खा महाराष्ट्र आया बहिणींसाठी रस्त्यावर उतरावा एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद नवले साहेब, धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप आभार.